नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज उद्या बुधवार दिनांक 8 जुलै रोजी दिबा पाटील यांचं नाव पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास मिळावं या उद्देशाने दिबा पाटील नामांतर समिती तथा समस्त ओबीसी समाज ठाणे आणि रायगड यांच्या वतीनं एक भव्य मोर्चा पनवेल ते विधान भवन असं आयोजित केलेला आहे. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. भूमिपुत्रांची अस्मिता असलेले दिबा पाटील माजी खासदार, जे डावे विचाराचे होते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, ज्यांनी ठाणे रायगड येथील शेतकऱ्यांसाठी लढा उभा केला. सिडकोच्या विरोधात तसेच शासनाच्या विरोधात आणि 12.5% विकसित भूमी येथील भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी, SC ST समाजाला दिले असे डावे विचाराचे नेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशी येथील लोकांची मागणी आहे आणि तसा ठराव महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारला दिलेला आहे. असं असताना गेल्या अनेक दिवसापासून सदर ठिकाणी आंदोलनं, मोर्चे, निदर्शने होत आहेत, उपोषणं होत आहेत आणि तरी शासन या संगतीत दबत नाही, झुकत नाही. 12 गावं आगरी, कोळी, कुणबी समाजाची भूमिपुत्रांची इथनं उठवण्यात आलेली आहे. त्यांचं पुनर्वसन देखील अजून झालेलं नाही आणि विकासाच्या नावाखाली श्रीमंतांचं भलं करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. येथील आगरी, कोळी, कुणबी बहुजन समाजाला भूमिहीन करू हा अडाणी नावाच्या एका उद्योगपतीला ही जागा दिलेली आहे, खाजगी व्यक्तीला दिलेला आहे आणि या देशातील ओबीसी बहुजन समाजावर अन्याय केलेला आहे. आणि या अन्यायाच्या विरोधात लढणारे दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय पनवेल विमानतळाला द्यावं आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या उद्देशानं हा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चास ठाणे आणि रायगड तसेच मुंबई प्रांतातील भूमिपुत्र आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज, आंबेडकरी समाज एकवटणार आहे आणि शासनाला ठणकून सांगणार आहे की दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं. खाजगी विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं आणि यासाठी या केलेल्या आंदोलनास मोठ्या संख्येनं भूमिपुत्रांनी उपस्थित राहण्याचं आव्हान दिबा पाटील प्रेमी आयोजकांनी केलेलं आहे. हे आंदोलन दिबा पाटीलांवर खरोखर प्रेम असणाऱ्या लोकांचं आहे. तसं म्हटलं तर राजकीय लोकांनी, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी देखील हे आंदोलन केलेलं आहे, विरोधी पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे, पण शासन याला दबत नाही आणि म्हणून दिबा पाटील प्रेमी आपला आवाज बुलंद करण्यासाठी या महामोर्चाद्वारे उद्या विधान भवनावर धडक देणार आहे. या संदर्भामध्ये लोकांच्या भावना तीव्र आहे. दिबा पाटील प्रेमींनी घेतलेल्या आंदोलनास आपण सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे. पण या संदर्भात आपली काय भूमिका आहे कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.